राणा भाऊजी गाडी थांबवा आणि दवाखान्याकडे घ्या. का बरं नाही का तुम्हाला? आम्ही सांगतोय नव, दवाखान्याकडे घ्या बरं. काय झालं वहिनी, बरायचं ना? आम्ही ठणठणीतच आहे, पण तुमचं काय? चेहरा बघा जरा, केवढा घाम फुटलाय. कसलं टेन्शन घेतलं एवढं? कसलं नाही राणा भाऊजी, उगा लपवून ठेवू नका. दोस्त समजून सांगा. आम्ही तुम्हाला शाळेत घेऊन गेलो म्हणून घाबरलात काय? नाही म्हणजे आम्हासनी माहिती तुम्हाला शाळेची लई भीती वाटते, पण काय करणार राणा भाऊजी, आमच्याकडे पण दुसरा काही पर्यायच नव्हता. हो वाडा सांभाळीन, समजाने एकत्र ठेवीन असं वचन दिलं आईला, पण तुम्ही ते जपताय. तुमचं मन लई मोठं आहे बघा. नाही हो, असं मोठं बिटं काय नसतंय बघा. आम्हाला फक्त आपल्या माणसांची काळजी वाटते, आणि त्या काळजीपोटी आम्हाला कुणी काय बोललं, कुणी आमच्यावर चिडलं तरी आम्हाला काही नाही वाटणार. कोण चिडेल तुमच्यावर? मामनजी. नाही म्हणजे आता बघा, मामनजींना लय वाटतंय तुमचं लग्न व्हावं, त्यांचं मन राखायचं म्हणून खरं तर आम्ही जबाबदारी घेतली ती. पण तुम्ही राहिलात ब्रह्मचारी, त्या दिवसापासून आम्ही एकदाही तुमच्याकडे लग्नाचा विषय काढला नाही. पण आता हे समज जर मामांजींना खरंच कळलं तर ते चिडतील किंवा आमच्यावर. हा, पण तुम्ही काय बी काळजी करू नका. मी सांगतो आबांना, मी सांगेन की वहिनीने मला लई पोरी दाखवल्या, पण एक बी मला पसंत नाही आली म्हणून. खरंच सांगाल ना बा असं? आपली माणसं सांभाळायची म्हणजे आम्हा बायकांच्या जीवाला लई घोर असतोय बघा. पण आयुष्यात तुम्हाला कशाची कमी नाही पडणार याची काळजी घेऊ आम्ही. वहिनी, अहो तुमच्यासारखी वहिनी जगात शोधून बी सापडणार नाही. जेवढा विश्वास माझा तुमच्यावर आहे ना, तेवढा कोणावर बी नाही. हाय ना बा, मग आता त्याच विश्वासापायी जरा स्कॉलरशिपचं काम बघा. नाही, ती मास्तरीन तशी तोंडावरनं चांगली वाटती, पण माणसाचं काही सांगता येतंय का? तेव्हा तुम्ही आता जातीनं लक्ष घाला या कामामध्ये, काही गफला व्हाया न ग. तुम्ही काय बी काळजी करू नका, पाटेबाई मनाने लई चांगल्या आहेत. म्हणजे ते हा, ते बघ शाळेतली पोरं ती आहेत ना व, त्यांच्याकडनं समजलं मला. असू द्या हो भाऊजी, असू द्या. अहो आमचा विश्वास आहे तुमच्यावर, नाही पण आता तुम्ही सुद्धा असाच विश्वास ठेवा. तुमच्या मनात जे काही असेल ते काही लपवून ठेवू नका. जे असेल तर सरळ स्पष्ट सांगा बरं आम्हाला. चला आता तुम्ही ठणठणीत हायचा, काय डॉक्टरची गरज नाही. होय राणा भाऊजी, तुमचा ह्यो आमच्यावरचा विश्वास एवढा घट्ट करू की आम्ही तुमचं काळीच जरी मागितलं तरी तुम्ही विश्वासानं अशीच मान हलवाया पाहिजे आमच्या समोर. राहू दे बसा. राधे, पाणी आण ग. वहिनी सब चहा करू दे. नाही नको, आम्ही जातो वरती. अरे वा, आज खुशीत दिसतोय माझा पैलवान. हा, आजचा दिवस लई झाक गेला बघ. होय, कालपासून लई भारी भारी काम होत आहेत माझी, एकदम टॉप. तुला काय पाहिजे माझ्याकडनं? अरे मला काय पाहिजे असणार आहे,
तू खुशीत राहिलास म्हणजे मला समज मिळाल्यासारखं आहे. तू कधी काय बी मागत नाही माझ्याकडे. एक दिवस बघ माझ्या मनानेच आणून तुझ्यासाठी काहीतरी. मनासारखं तू ना हा? गोदाक्का पाणी घ्या. धर पाणी पी. अरे हळू, गडबड आहे आज. अगं काही विचारू नकस. माझी वहिनी एक नंबर आहे. हा माझ्या मनातलं ओळखत्यात, माझी काळजी बी घेतात. त्यांचा नाद नाही करायचा कोणी. हा आणि त्यांनी मला आज सांगितलंय की आजपासून आपण दोस्त आहे. गोदक्का तू आणि वहिनी आपल्यालाही खास आहेत बघ. आणि त्यांनी हे बी सांगितलंय की मनातलं बिंदास सांगायचं. आपण बी सांगणार आहे. आज सांच्याला तुझी दिरिष्ट काढते. माझ्या लेकराच्या खुशीला नजर लागाय ना ग कुणाची. अग तू आबा सूरज वहिनी एवढी समधी मायाची माणसं असताना मला कोणाची नजर लागणार आहे. आणि तूच म्हणतेस की नाही की आपल्या माणसाची नजर लागत नाही म्हणून. भोळा सांब आहेस तू. कसं सांगू तुला. हा आता खायला मिळालं की समजा मनासारखं होईल बघ. एवढी गोदडी झाली की लगेच झाली. जराच आहे. अगं किती गोडदे अशी होणार. आधीच आहे की एक. हाय कुठं आहे. मला तर दिसनाच. तुलाच माहित कुठं आहे ती. म्हणजे ते असू दे असू दे. कुणाजवळ असेल तिच्याजवळ असू दे. तुझ्या माझ्या मायेची ऊब मिळू दे की तिला बी. अरे लाजतोस कशा पाहिजे. हा? तुझं मऊ मन बाबा. राणा मला सांग, मऊ लुगडं लावून आतनं जाडं भरडं कापड घालून गोधडी का शिवत्यात माहित आहे तुला. हा जास्त टिकावी म्हणून. म्हणजे बघ इथं मऊ लुगडाचं कापड असेल तर त्याने फक्त उभ लागेल. हा? आणि जाडं बरडं कापड घातलं की जास्त दिवस टिकल. माणसाचं बी तसंच आहे बघ. बाहेरनं मऊपणा पाहिजेच, पर हुशारीचा टणकपणा बी पाहिजे. ते असलं म्हणजे माणूस टिकतो आणि माणसाची नाती बी टिकत्यात. एक नंबर पटलं बघ आपल्याला. आमची गोदक्का लई हुशार आहे. हा हायच मी हुशार. तू न सांगता बी वळिकलं म्या. काल रातच्याला तू कुठं गेलतास ते. हा? ते जाऊ दे. मला भूक लागल्यात खायला दे. बर काय आणू खायला का जेवतोसच. एवढ्या लवकर. अरे थंडीचं दिस आहे आणि आता 5 वाजायला आले. एवढ्यात दिस बुडल बघ. 5 वाजायला आलं. नको राहू दे. मी जाऊन येतो बाहेर. अरे आत्ता बाहेर ना आलाय. आधी खान मग जा. नाही नको. ते अगं शाळा सुटल. शाळा. आता शाळेचं काय. अगं ते पाटक बाईंना गाठायचंय. नाही म्हणजे ते अगं हा वहिनींनी काम सांगितलं नवं करायला पाहिजे. अरे राणा बाहेर जाणार होतास ना. जाणार आहे की. कापड बदलून जातो. हा
अंजली, लई कंटाळा आलाय. चल की आपण तलावावर फिरायला जाऊया. नाही ग, मला घरी जायचंय. का ग, घरी काही विशेष? नाही, स्कॉलरशिपचं काम पूर्ण करायचंय ना. सिलेक्शन कसं करायचं हे तर ठरवायला पाहिजे आता. तुला कसली एवढी गडबड असते ग काम पूर्ण करायची? अगं काम नाही पूर्ण होणार आहे, पण ते सुरू तरी कसं करायचं हे ठरवायला पाहिजे. हा, तसं हे काम लवकर पूर्ण होऊन चालणारच नाही म्हणा तुला, आणि त्याची तयारी बी जाम करावी लागणार. कोणतंही काम एकदा हातात घेतलं ना की प्रामाणिकपणे पूर्ण करायला हवं. हा, त्यातून ही गायकवाडांच्या घरून आलेली जबाबदारी आहे ना वा, आणि त्यात रानादा पण सामील आहे म्हणल्यावर लईच मोठी जबाबदारी झाली. मनापासून कर ग बाई. नाही तसं ते तू करशीलच म्हणा, तुला सांगायची काय बी गरज नाही. झालीस ना सुरू. हे काम जरी मला महाजन मास्तरांनी दिलं असतं ना तरी मी तितकंच मनापासून पूर्ण केलं असतं. काम कुणी सांगितलंय हेही तितकंच महत्वाचं आहे म्हणा. आता हे काम गायकवाडांकडून आलंय, पण नंदिता मॅडमनी दिलंय. आता त्यांच्यापासून जरा सावधच असते मी, कारण त्या कधी कशा रिॲक्ट होतील ना काहीच सांगता येत नाही. त्या गोदाक्कांसारख्या मायाळू वाटत नाही किंवा प्रतापरावांसारख्या शांतही वाटत नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या कामाचं जरा जास्तच दडपण आहे मला. म्हणजे हळूहळू सगळ्यांनाच ओळखायला लागलीस की तू. ए, मग आमचं रानादा कसं वाटतो ते पण सांग की. शेवटी तू तुझ्याच मुद्द्यावर आलीस ना. मी तुला काही सांगणार नाहीये. माझं स्कॉलरशिपचं काम पूर्ण करू दे मला. वहिनी साहेबांनी ती जबाबदारी माझ्यावर आणि राणाजींवर दिलीये. आता ते मला काही विचारायला आले तर मला काही माहिती नको का? असं आहे होय. म्हणजे ही सगळी रानादाला भेटायची तयारी चालली आहे म्हण की. टाकायला जाताना भांड कशाला लपवायचं उगीच. माझी मी एकटी जाते तलावावर, तू कर तुझं का. बाय बाय. हळू जा. हो. काय साहेब, मला परत पाठवणार ना तुम्ही? हाकलणार ना मला हितनं? पण मी गेले तर तुमची पाठ राखून कोण करल? मी नाही जायची तुम्हाला सोडून हितनं. कोण पाठवणार आहे तुला? तुम्ही. आज मला सोडून तुम्ही एकट्या गेलासा ना. तुमच्या काळजीनं माहित आहे माझा जीव वर खाली होत होता. तरी बरं, तुझा जीव डायरेक्ट वर नाही गेला. ताई साहेब, बर मला सांगा आज कुठे गेलतासा? आणि हा, इथून पूर्ण मला असं एकटीला सोडून जाऊ नका मला. का ग, कोण आहेस तू? तुला काय शेपटासारखं समधीकडे बरोबर नेलं पाहिजे काय? अहो ताई साहेब, तसं नव्हं. तुमचं लगीन झाल्यापासून मी आज तुमच्या संगतीचीच आहे ना. आणि हा, तुमच्या पप्पांनी बी सांगितलंय की कायम तुमची पाठराखण राहावी म्हणून. आणि उद्या आज बीच काय तुमच्यावर आली तर मी हा ढाल म्हणून उभी राहणार तुमच्या समोर. ढाल? आणि तू व्हय. आरशात बघ तोंड. ए, ये इकडं. कसं असतंय चंदा, एखाद्याचा विश्वास कमवायचा असेल तर एकट्यानंच भेटावं लागतंय. हे असं बुजगावण्यांना बरोबर घेऊन नाही चालत. ताई साहेब, मला वाटलंच होतं काहीतरी महत्वाचं कारण असणार म्हणून. नाहीतर तुम्ही मला एकट्याला सोडून कशाला जाल? बुजगावण्याचाच फोन आहे शाळेतनं. हा महाजन मास्तर बोला. नमस्कार वहिनी साहेब. वहिनी साहेब, काही चूक झाली का या सेवकाची? नाही म्हणजे आपण शाळेत येऊन एक मोठं आणि महत्वाचं काम त्या नवशिक्या शिक्षिकेला दिलं. आपली आजपर्यंत मोठ्या निष्ठेनं मी सेवा करतोय. मी आपल्याला योग्य नाही का वाटलो? नाही म्हणजे आपण मला एक जरी संधी दिली असती तरी मी आपल्याला तक्रार करायची वेळच येऊ दिली नसती. महाजन मास्तर, अहो रडताय कशा पायी? अहो तुम्हाला काम देणार नाही तर कुणाला देणार? त्या स्कॉलरशिप पेक्षा बी लई मोठं काम आहे तुमच्यासाठी. हा वहिनी साहेब, वाटलंच होतं मला.
आपण माझ्यावर अन्याय करणारच नाही. बोला वहिनी साहेब, काय सेवा करू आपली? नजर ठेवा. कसं आहे महाजन मास्तर, 5,000 रुपये ही लई मोठी रक्कम आहे त्या पोरांसाठी, पण त्या रकमेपेक्षा बी लई मोठं काम तुमचं आहे. तुम्हाला आता फक्त एकच करायचं, हा. ते म्हणजे त्या मास्तरनीवर नजर ठेवायची. तिथं काय होतंय काय नाही होत या समद्याची बातमी आमच्यापर्यंत पोचवायची. तसं राणा भाऊजी घरी आला की समद्या गोष्टी सांगणारच आहेत आमासनी, पण तरी बी तुमचं काम एकच, त्या मास्तरनीवर लक्ष ठेवायचं. आणि मास्तर, या कामात हयगय होता कामा नये. काय जी वहिनी साहेब. ताईसाहेब, चुकलंच माझं. मला समजा समजलं आता. तुमच्यासाठी चहा आणू? जा. व्हय, आणते मी. तर या दोघांवर घारीसारखी नजर ठेवाय पाहिजे, ते बी कुणाला पत्त्या लागून न देता. नाही या बैलाला राऊंडात घेतला तर नावाची नंदिता नाही. नाही तुम्ही राहू द्या, तुम्ही बोला. नाही नको, तुम्ही बोला, तुमचं काम असेल ना. नाही नाही, बोला तुम्ही. काही नाही, तुम्ही आज अचानक आलात शाळेत. वय की आज जरा टेन्शनच होत, पण आता काय बी टेन्शन नाही. नमस्कार अण्णा. नमस्कार. ही सगळी लोक आपल्याकडे बघतायत का? आपण नाही बोललं पाहिजे. काय म्हणजे असं रस्त्यात उभं राहून नाही बोललं पाहिजे. गावात बरोबर नाही वाटत अशा गोष्टी. अहो बघू दे की, बघितलं तर बघितलं, आपण थोडी ना चोरी करतोय. अहो तसं नसते. गावात लग्न न झालेल्या बापाने बाई असे एकसाथ फिरत नाही. हो मग काय आता बोलायला सुद्धा लग्न करायचं का? हो, असं काय बोलताय तुम्ही? कर्मचारी आहे मी. नाही तसं नाही, आपण मित्र आहोत तर बोललो तर एवढा काय फरक पडला असं म्हणायचं होतं. काय आहे अहो, तुमच्या शहरात असं समजत चालतंय, गावात असं काय बी चालत नाही. त्यात कर्मचारी मी, बाईच्या वाऱ्याला बी उभं राहत नाही. हो पण आता बोलायला तुम्हीच आलात ना. हो, वहिनींनी सांगितलं म्हणून आलतो. म्हणजे आता तुम्ही वहिनींनी सांगितलं तर म्हणून आलात. हा, त्याचं काय झालं, यांनी ते काय ते स्कॉलरशिपचं ठरवायला सांगितलं. मग कधी करायचं ते? अहो आजच सांगितलं ना मला. मला आजचा दिवस द्या, मी उद्या सांगते. चालतंय की, तुम्ही सांगा मला, मी येतो उद्या शाळेत. चालेल ना? नाही नको, शाळेत मला जास्तीचं काम नाही करता येणार. शाळा संपली ना की मग 1 तास हे काम करूया, चालेल? चालतंय की, तुम्ही सांगा मला, मी येतो उद्या शाळेत. तुमच्या वहिनींना विचारा, नंतरचा 1 तास केलं तर चालेल का? विचारतो. चला, सोडतो तुम्हाला घराकडे. नाही नको, मी जाईन. सोडतो की, तसं बी आता अंधार होईल, मला अंधाराचं भ्या वाटतं ना. चला. तुमची ती गोधडी माझ्याचकडे राहिली हा, मी देते उद्या. असू द्या तुमच्याकडे, थंडी चांगली असते. आणि तसं बी माझ्या आईच्या जुन्या लुगडीची शिवली ती गोधडी.